चांगल्या पद्धतीने करतील। नागपूरला जाऊयात। नागपूरमध्ये मागच्या 24 तासात 47 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 3579 नवीन रुग्ण सापडले आहेत आणि त्यामुळे नागपूरमध्ये आता ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा 34,819 वर पोहोचला आहे। नागपूरमधली स्थिती ही खरंच चिंताजनक आहे। 3579 हे नवीन रुग्ण आढळले आहेत आणि आपण नागपूरमधल्या आकड्यांवर नजर टाकूयात। नागपूरमधले आकडे काय सांगतात ते पाहूयात। 20 तारखेपासूनचे आकडे आपण पाहू। साधारण 5 दिवसांचे आकडे आपण बघत जाऊ, म्हणजे आपल्याला समजून घ्यायला अधिक सोपं पडू शकेल। 3679 रुग्ण होते 20 तारखेला। पुढचे 3 दिवस त्याच्यात घट होत गेली, म्हणजे 21, 22, 23चा जर का आपण विचार केला तर 3614, 3596 आणि 3095। पण यानंतर 24 तारखेला मात्र त्यात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आणि 3700 पर्यंत हा आकडा पोहोचला आणि नव्यानं वाढलेला हा आकडा निश्चितच हे सुचवतो की नागपूरकरांनी अजूनही हे सगळं लाईटली घेऊ नये, जरा गांभीर्यानं घ्यावं। आपण तुषार कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। तुषार, विविध प्रकारच्या उपाययोजना, लॉकडाऊन, निर्बंध, यातून आता आज तर संख्या वाढली परत एकदा, मागचे 3 दिवस कमी होत होती। मिलिंद सर, जर का बघायचं झालं तर 15 मार्च ते 21 मार्च हा नागपूरमधला लॉकडाऊनचा काळ होता। असं असताना देखील त्याच काळामध्ये मोठ्या संख्येने भरमसाठ रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट की त्याच काळामध्ये मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत दिसत आहे। आता जर का तुम्ही मागच्या 4 दिवसातले आकडे बघितले तर रोज साधारण 40च्या घरामध्ये मृत्यूंचा आकडा पाहायला मिळत आहे। आज तर तो 47 पर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे नागपूरमध्ये किती गंभीर परिस्थिती आहे याची कल्पना आपल्याला येते। महत्त्वाची गोष्ट की सोशल मीडियावर काही मेसेज फिरत आहे, म्हणजे शनिवार रविवार हा परत वीकेंड लॉकडाऊन असेल आणि धुलीवंदन आहे, त्यामुळे सोमवारला परत लॉकडाऊन असेल। 3 दिवसाचे लॉकडाऊन असल्याचे मेसेज सोशल मीडियावर पसरत आहे। त्यामुळे परत बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी आजचे पाहायला मिळत आहे। म्हणजे आज जर तुम्ही नागपूरच्या बाजारपेठेमध्ये बघितलं तर पाय ठेवायला जागा नाही। 4 वाजता नंतर देखील काही ठिकाणी दुकानं उघडे असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे नागरिकांकडनं नियमाचं पालन होताना दिसत नाही। प्रशासनाकडनं कडक उपाययोजना केल्या जातात, पण त्या पुरेशा नाही। ही एक मोठी समस्या नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। विशेष करून जर का बघायचं झालं तर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये जे प्रशासन सुस्त झालं होतं, त्याच काळामध्ये कुठेतरी कोरोनाला एक संधी मिळाली नागपूरमध्ये आपले पाय पसरवायला आणि त्यामुळे नंतर जेव्हा फेब्रुवारी आणि आता मार्च या महिन्यामध्ये सातत्याने जे आकडे पुढे येत आहेत त्यावरनं लक्षात येतं की कुठेतरी प्रशासनाने ज्या चुका डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये केला त्याचे परिणाम हे नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। आज जर का नागपूरच्या रुग्णालयाची जर का तुम्ही परिस्थिती बघितली तर नागपूरमध्ये खाजगी आणि सरकारी दोन्ही रुग्णालयामध्ये बेड जवळपास फुल झालेले आहेत। रुग्णांना बेड मिळत नाही, त्यासाठी कुठेतरी प्रशासनाने एक वेगळा आदेश काढावा लागला। विभागीय आयुक्तांनी एक वेगळा आदेश काढला की जर का कोणत्या नातेवाईकांना रुग्णालयामधले बेड भेटत नसेल त्यासाठी एक कॉल सेंटर तयार करायचं आणि त्या कॉल सेंटरवरनं मग लोकांना माहिती दिली जायची की जर का तुम्हाला बेड पाहिजे असेल तर सध्या शहरामध्ये कुठे अवेलेबल असेल। इतकी भीषण परिस्थिती नागपूर शहरामध्ये असं असताना देखील नागरिक देखील तिकडे बेजबाबदारपणे नागपूरमध्ये वावरताना फिरत आहे। नीट मास्क घालत नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारपेठेमध्ये ज्या प्रकारची गर्दी पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच जो बेजबाबदार जो धोका आहे, कदाचित तुषार तू म्हणतोयस त्यात तथ्य आहे, हा कदाचित तिथूनच कोरोनाचा धोका असू शकतो। अनेक ठिकाणी तर व्यापाऱ्यांना कंपल्सरी करण्यात आलं होतं कोरोनाच्या चाचण्या, तसं कदाचित नागपूरमध्ये केलं पाहिजे जेणेकरून जे अतिरिक्त रुग्णसंख्या, कारण एक व्यापारी दररोज 500 जणांना जर का भेटत असेल तर त्यातल्या 400 जण तरी बाधित होऊ शकतात, अशा प्रकारची भीती आहे। तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि नागपूरमधल्या चिंताजनक स्थितीनंतर आपण नाशिककडे बोलूयात, कारण नाशिकमध्ये सुद्धा कोरोनाचं एक प्रकारचं तांडव म्हटलं तर वावगं ठरणार नाही जे सुरू आहे। झपाट्यानं वाढ होणाऱ्या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आहे ती नाशिकमध्ये, नाशिक 7व्या 8व्या क्रमांकावर होतं, पण आता नाशिक देशातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये 5व्या क्रमांकावर पोहोचलं आहे। सलग 6व्या दिवशी नाशिकमधल्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होते आणि 2000च्या पटीत ही वाढ होते। 24 तासात 3000चा टप्पा पार केला आणि अवघ्या 4 दिवसात एकूण 10,000 पॉझिटिव्ह हे नाशिकमध्ये सापडलेत। शहरातल्या मृतांचा आकडा 1103च्या पार गेलाय। 1281 पेक्षा जास्त प्रतिबंधित क्षेत्र नाशिकमध्ये आहेत, पण अजूनही रुग्णसंख्या मात्र काही कमी होत नाही।
शहरामध्ये शनिवार रविवार 2 दिवस बाजारपेठा पूर्ण बंद असणार आहेत आणि लोकसंख्येचा वाढता आलेख, कोरोनाग्रस्तांचा वाढता आलेख हा निश्चितच चिंताजनक आहे. आणि आपण नाशिकमधली ताजी स्थिती जाणून घेऊयात. लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, आज सकाळचा एक तुझा रिपोर्ट बघितला. नाशिकच्या गल्ल्यांमध्ये कसे लोक बिंदास गाडीवर फिरतायत, खातायत, पितायत, मास्क न घालता मजा करतायत. पण थोडंसं गांभीर्य येतंय का लोकांमध्ये, एखाद दोन काही तुरळक घटना सोडल्या तर? नाशिककरांमध्ये कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचमुळे शहरामध्ये कोरोनाचा हा कहर जो आहे तो पाहायला मिळतोय. नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये तब्बल 10,000 कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे. आणि ही बाब जी आहे ती नुसती नाशिकच नव्हे तर राज्यासाठी चिंतेची बाब आहे. खरं तर नाशिक हे झपाट्यानं कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते, त्यामध्ये 5व्या क्रमांकावर येऊन ठेपलेलं आहे. अशा परिस्थितीत देखील नागरिक कुठल्याही प्रकारची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण यापूर्वी जो रिपोर्ट केला त्यामध्ये मी तुम्हाला या सर्व भागातलं चित्र दाखवलं. पानटपऱ्या असतील, चौक असतील, कशा प्रकारे लोक निष्काळजीपणा करता हे सगळं दाखवलं. मात्र आता ही जी काही कोरोनाची परिस्थिती वाढती आहे याच्यावरती नियंत्रण मिळवायचं असेल आणि ही यंत्रणा जी काम करते त्याला जर रिलीफ द्यायची असेल तर या शहरामध्ये लॉकडाऊन करणं हा सर्वात महत्त्वाचा पर्याय जो आहे तो समोर आलेला आहे. आज देखील काही मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये लॉकडाऊनचा सूर निघाल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्या नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भातला आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये लॉकडाऊन करण्याबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे. खरं तर लॉकडाऊन करून कोरोनाची रुग्णसंख्या आहे ती कमी होणार नाही किंवा एका दिवसात कोरोना संपणार नाही, लॉकडाऊनमध्ये कोरोना संपणार नाही अशी सर्वांचा समज आणि माहिती आहे. मात्र लॉकडाऊन झाला तर निश्चितपणे जी यंत्रणा काम करते त्या यंत्रणेला 10-15 दिवसाचं रिलीफ मिळू शकेल आणि पुढच्या काळामध्ये बेडची संख्या जी कमी होणार आहे तिला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. व्हेंटिलेटरचा प्रश्न जो भविष्यामध्ये उद्भवू शकतो त्याच्यावरती याचा परिणाम होऊ शकतो. नियोजन करायला कदाचित प्रशासनाला वेळ मिळेल. लक्ष्मण, साधारणपणे नाशिकमध्ये दादा जरा बाजूला व्हा, म्हणजे असं कोणी मध्ये आलं तर म्हणण्याची पद्धत आहे. आपण नाशिककरांना आता म्हणण्याची वेळ आली आहे, दादा जरा गांभीर्यानं घ्या, नाहीतर जो काही फटका बसेल तो एवढा बसेल की त्याचं मग काही सुधारणार नाही प्रकरण. तुर्तास धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल.